बैठक झाली, कशा संदर्भातली बैठक झाली आणि काय सूचना देण्यात आल्या? शेत पाणी रस्त्याच्या संदर्भामध्ये बैठक आयोजित केली होती. सन्माननीय प्रांत न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली आणि आमच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडलेली आहे. विविध गावामध्ये सर्वसामान्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी पाणंद रस्ते ही योजना शासनाने कार्यान्वित केलेली आहे. त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांमध्ये जे काही वादविवाद असतील ते या माध्यमातून मिटले जातील आणि एक चांगला मार्ग या माध्यमातून निवडला जाईल. कारण आपण पाहतोय की ज्या शेतामधून रस्ते जातात त्यांची बरेच ठिकाणी वादविवाद होताना आपण सर्वजण पाहतोय. ते वादविवाद होऊ नयेत हा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून शासनाने मेरे शेत पाणंद रस्ते ही योजना काढली आहे. ती सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी मोठी ठरली जाणार आहे. त्याच्या माध्यमातून जे काही भावभावकी किंवा शेजापाजारामध्ये जे काही मतभेद होत होते ते कुठेतरी थांबतील आणि आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची सोय होईल असं या ठिकाणी मला वाटतं. खरं तर शासन स्तरावरून शेतपाणंद रस्त्यासंदर्भात किंवा पाणंद रस्त्यासंदर्भात जे आदेश आहेत ते पोलीस प्रशासनात जे बंदोबस्त आहे तो निशुल्क द्यावा अशा प्रकारचे आदेश दिसून येतात. परंतु सशुल्कच बंदोबस्त अद्यापसुद्धा घ्यावा लागतो आहे शेतकऱ्यांना. त्याच्याबद्दल जी काही वस्तुस्थिती आहे त्याची आपण माहिती घेऊन तशा सूचना पोलीस खात्याला देऊ. बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं जे पाणंद रस्ते असतील, शेत रस्ते असतील याचे प्रश्न अद्यापही मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत आणि ते सोडवणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे आत्ताचेच नाही, ते बऱ्याच महिने वर्षांपासूनच ह्या रस्त्याविषयी प्रश्न निर्माण झालेले आहेत. काही ठिकाणी भावभावकीमध्ये तणाव होतो, एकामेकाचं जीव घेण्यापर्यंत या गोष्टी घडलेल्या आहेत. ते नाकडून चालणार नाही. परंतु या गोष्टीला आळा घालण्यासाठीच आता हे शासनाने शेतपाणंद रस्ते योजना काढली आहे की आपल्या ग्रामीण भागातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय ठरणार आहे. त्याच्या माध्यमातून जर रस्ते व्यवस्थित झाले तर मारामाऱ्या होण्याचंही प्रमाण कमी होईल असं या ठिकाणी मला वाटतं. आदिनाथ कारखान्याच्या संदर्भात नेमकं काय ते आता आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून पाठीमागच्या काळामध्ये जप्ती आणलेली होती आणि आता नंतरही पुन्हा सध्या जप्ती आणलेली. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीला आम्हाला थोडं सहकार्य केल्यामुळं याही गोष्टी थांबतील आणि कारखान्याचा विषय आहे तो आमचा मार्गी लागेल. आपण सातत्याने या कारखाना सुरू होण्यासाठी पाठपुरावा करताना दिसून येतात पुणे, मुंबई किंवा इतर ठिकाणी. म्हणजे आपली पळापळ दिसून येते. म्हणजे यावर्षी तरी कारखाना सुरू होईल चिन्ह आहे. नाही, तसं आम्हाला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केलेलं आहे की निश्चित मागणी काढतील कारखान्याच्या संदर्भात असा आम्हाला विश्वास आहे.